अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध भाद्रपद पोळा ब्राह्मणवाडा गावात मोठ्या उत्साहात साजरा। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात भाद्रपद महिन्यात साजरा होणारा बैलपोळा हा गावचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो। या सणाला गावातील शेतकरी बांधव विशेष महत्त्व देतात आणि या परंपरेला जपण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा केला जातो। यंदाही ब्राह्मणवाडा गावात बैलपोळा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला। बैलपोळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे मानाच्या जाणा बैलाचे पूजन करून झाली। हा बैल अतिशय आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवून तयार करण्यात आला होता। पूजनानंतर या जाणा बैलाने गावातील रस्त्यावर प्रदक्षिणा घालून पोळ्याची मिरवणूक सुरू झाली। या मिरवणुकीत गावातील सर्व बैल एकत्र करून त्यांना विविध प्रकारच्या सजावटीने नटवण्यात आले होते। बैलांची घटती संख्या आणि त्याचा झालेला पोळ्यावर प्रभाव गेल्या काही वर्षात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण वाढले आहे। ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करणे सोपे झाले आहे, ज्यामुळे बैलांच्या उपयोगात घट झाली आहे। याचा परिणाम बैलपोळ्याच्या सणावरही होत आहे। अनेक शेतकऱ्यांकडे आता बैल नाही, त्यामुळे पोळ्याला बैलांची संख्या कमी होत चालली आहे। यावर्षीही मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या बैलांची संख्या घटली होती। मात्र या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही। यावर्षी विक्रेत्यांची नाराजी पाहायला मिळाली। बैलपोळ्याच्या निमित्ताने बाहेरगावाहून आलेले व्यापारी गावात बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करतात। मात्र यावर्षी बैलांची संख्या कमी असल्यामुळे सजावटीच्या वस्तू विक्रीत फारशी वाढ झाली नाही। फुलांचे हार, गळ्यातील घंटा, रंगबेरंगी कपडे आणि इतर विविध सजावटीच्या वस्तूंची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली। त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते। काही विक्रेत्यांनी असेही सांगितले की जर अशीच परिस्थिती पुढे राहिली तर बैलपोळ्यासारखा सण नामशेष होण्याची शक्यता आहे। उत्सवातील आनंद कायम, बैलांची संख्या कमी असूनही गावकऱ्यांमध्ये पोळ्याचा उत्साह कमी झालेला नाही। ब्राह्मणवाडा गावातील शेतकरी अजूनही आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात। घराघरात बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि रंगसंगती निवडून बैलांना आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला जातो। सणाच्या दिवशी गावातील वातावरण आनंदमयी असते आणि बैलांच्या मिरवणुकीत संपूर्ण गाव एकत्र येते। ब्राह्मणवाडा गावाला परंपरेचा वारसा। ब्राह्मणवाडा गावाचा बैलपोळा हा अकोले तालुक्यातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध पोळा म्हणून ओळखला जातो। या सणाला गावातील सर्व वयोगटातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात। या परंपरेला जपण्यासाठी गावकरी आणि शेतकरी आपापल्या परीने प्रयत्नशील असतात। बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवनात आणि त्यांच्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे, त्यामुळे कितीही अडचणी असल्या तरी या सणाचा उत्साह कमी होणार नाही, अशी भावना गावकऱ्यांमध्ये आहे। सणाचे महत्त्व। बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बैलांच्या कष्टांमुळे शेतकरी शेतात मेहनत करू शकतात आणि त्यांचे उत्पन्न मिळवू शकतात। या दिवसाला त्यांच्या कष्टाचे कौतुक करण्याचा आणि बैलांना सन्मान देण्याचा दिवस मानला जातो। बैलांच्या सजावटीने आणि त्यांच्या पूजनाने शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात। अशा प्रकारे यावर्षी देखील ब्राह्मणवाडा गावात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि गावकऱ्यांनी आपली परंपरा कायम ठेवली। नमस्कार मंडळी, 2023च्या जंगी बैलगाडा शिवाजी पहिले जोडा
कर्जाची हनाम जोडी भूमी कहाती गोडी माझा राजा बुलेट शोक साठी बैलगाडा इज्जत साठी एच के स्टाईल गौरवाच्या मानता गौरवाचा रामाचा मानाचा देवमानाचा तन कर्जाची हनाम जोडी तन कर्जाची हनाम जोडी भूमी कहाती गोडी माझा राजा भूमी कहाती गोडी माझा राजा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येरडा शुभम लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला येराडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला येराडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला येराडा
पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात गेला या राडा पाटलांची नजर होती तीक्ष्ण पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं जवा पाळाला मिल्खा विसरून देहभान गंभीर युगची वारी आणली ज्ञान घडवून नवा असेल तर रेकॉर्ड तोडा नवा असेल तर रेकॉर्ड तोडा अरे तोड दाखव पाटलांचा बुचडे पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा बुचडे पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा हे लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैलजोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैलजोडा पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा बुचडे पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा नाद एकाचा बैलगाडा नाद बैलगाडा Abhishek 1760 केलं एकच नादभारी एकाहून एक पट्ट धरणार राजबारी 1760 केलं एकच नादभारी एकाहून एक पट्ट धरणार राजबारी अभंग गुलालाची उधळण दूर दूर गुलालाचा धूर हाताखाली भानाची शर्यत लागली NS सहा ओढणारा ओरडून जांगे कडाला घोरझळाचे खोटे खाणे सात बैलगाडा बैलगाडा हे नाद एकच बैलगाडा 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 हे नाद एकच बैलगाडा
नव्या जोशाचं आव्हान हे शर्यतीचं तुफान हे आकरीची आन राजा राखणार शान विजयाची मोहर उमटू दे शिरीच्याचा हात दौडच्या ताबात हाताला मातून सगळ्यांच्या पावसात चढा मोडणारा ओरडून सांगे कणाला दोन गळ्यांच्या टोके खाली सात बैलगाडा बैलगाडा हे नाद एकच बैलगाडा 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 हे नाद एकच बैलगाडा अभिषेक 1760 गेलं एकच नादभारी एकाहून एक पट्ट धरणार राजबारी 1760 गेलं एकच नादभारी एकाहून एक पट्ट धरणार राजबारी अभंग गुलालाची उधळण दूर दूर गुलालाचा धूर घाटाखाली मानाची शर्यत लागली चढा ओढणारा ओरडून सांगे कडाला घोर जयांचे ठोके खाणे सात बैलगाडा 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 हे नाद एकच बैलगाडा 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 हे नाद एकच बैलगाडा अभिषेक 1760 गेलं एकच नादभारी एकाहून एक पट्ट धरणार राजबारी 1760 गेलं एकच नादभारी एकाहून एक स्वप्न बांधून आज उशाला झालो पॉवरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहूल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रूल